हॅलो गाईज, मी आहे मयुरी आणि मी 18 किलो वजन कमी केल्यानंतरच्या यशानंतर पुन्हा एकदा माझा 30 दिवसांचं वेट लॉस जर्नी आणि इंटरमिटंट फास्टिंग घेऊन आलेली आहे। आज आहे दिवस 4था आणि आज मी माझी रोजच्याच टायमिंगला 5:30 वाजता उठली आहे। पण आज एक्सरसाइज करायचं मन नव्हतं कारण पाय भरपूर दुखत होते, पण तरीही माझ्यातली डिसिप्लिन जागी झाली आणि मी ब्लॅक कॉफी पिऊन म्हटलं आज खाली वॉकिंगसाठी जाऊया। तर निघाली आहे, थोडंसं वॉक केलं, एक 15-20 मिनटं, जास्त नाही केलं आहे कारण पाय दुखतच होते। आणि त्यानंतर मग तिथेच थोडासा एक्सरसाइजसुद्धा केला आहे। त्यानंतर मग मी निघाली घरी जायला आणि त्यानंतर मग घरी आल्यानंतर पाणी पियाली आहे कारण तहान लागली होती आणि एकदम मस्त हॅप्पी फ्रेश आणि मस्तच मॉर्निंग होती। घरातली थोडीशी कामं केली आणि त्यानंतर आता जेवण बनवते आहे। अंघोळ वगैरे तर मी आधी करून गेलीच होती, त्यामुळे आज माझ्याकडे चांगला आणि भरपूर वेळ होता, त्यामुळे सगळं आरामात केलेलं आहे। आणि आज नाश्त्यासाठी सुद्धा थोडंसं वेगळं खायचं मन झालं म्हणून मी आज नाश्त्यासाठी बनवलं आहे पनीर चिली म्हणू शकता, पण कोणतेही सॉसेस मी यामध्ये टाकलेले नाही आहे, मसाला आणि लसूण वगैरे असं टाकलं आहे। पण ऑब्व्हियसली मला पनीर एवढं आवडत नाही, त्यामुळे टेस्टी होतं पण त्या पनीरमुळे माझ्या घशाखाली नाही ते उतरत होतं, पण खाल्ले जबरदस्तीने कसं तरी। आणि त्यानंतर हा आहे माझा लंच, एक भाकरी घेतली, ज्वारीची, भेंडीची भाजी, वांग्याचं भरीतसुद्धा आहे आणि चण्याचं चाट आहे, थोडंसं दही आहे। हे आहे माझं लंच जो मी ऑफिसमध्ये दुपारी 2 वाजता करते। आणि त्यानंतर आता निघाली आहे मी ऑफिसला। रोजच्याप्रमाणे ऑफिसला मी 2 वाजता लंच केलं आहे, म्हणजे सकाळी 9 वाजता ब्रेकफास्ट, दुपारी 2 वाजता लंच आणि संध्याकाळी 4-4:30च्या दरम्यान थोडंसं सीड्स वगैरे, या व्यतिरिक्त मी काही खात नाही आहे, पण पाणी भरपूर पिते आहे। बस एवढंच माझा चांगला रुटीन आहे आणि मला रात्री नाही भूक लागत। घरी आल्यानंतर मी फक्त पाणी पिते आणि रात्री 10 वाजता झोपतेच, कारण मला 5-5:30पर्यंत उठायचंच आहे, कारण एक्सरसाइजचं रुटीन मला चालू ठेवायचं आहे। बाय, उद्या भेटू।